श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो हीच इच्छा. आता बघा, नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना आपण सर्वांनी अवश्य करायची आहे. तुमच्याकडे घट बसत असतील किंवा घट बसत नसतील तरी देखील सर्वांनी घटस्थापने दिवशी मंगल कलशाची स्थापना ही करायची आहे. आता ही मंगल कलशाची स्थापना कशी करायची, कशा पद्धतीने करायची आणि त्याचबरोबर कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना माहीत देखील असेल, पण ज्या मैत्रिणींना मंगल कलशाविषयी माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी मी ही माहिती सांगणार आहे. बघा, मंगल कलश म्हणजे आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करत असतो. त्यामुळे हा मंगल कलश अवश्य तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापित करायचा आहे. बरेच जण हा मंगल कलश देवघरामध्ये कायमचा स्थापित करत असतात, पण जर तुम्ही मंगल कलश देवघरामध्ये स्थापन करत नसाल तर नवरात्रीमध्ये तरी आपल्याला दसऱ्यापर्यंत हा मंगल कलश देवघरामध्ये स्थापित करायचा आहे. आता मंगल कलश घटस्थापने दिवशी कसा स्थापित करायचा आहे ते आपण बघूया. तर बघा, 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे. त्या दिवशी मंगल कलशाची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. कोणत्याही मंगलदिनी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता, पण बघा, नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरला आहे सोमवारी. त्यामुळे या दिवशी घटस्थापने दिवशीच सर्वांनी आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे. भले तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात, सर्वांनी देवघरात असा कलश स्थापित करायचा आहे. त्यासाठी बघा, देवघरामधला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अखंड दिवा असेल तर तो लावा किंवा जो साधा दिवा असतो आपल्या देवघरातला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आधी मंगल कलशासाठी आपल्याला कलश लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा कलश घेऊ शकता, ज्यामध्ये तांब्याचा, पितळेचा, चांदीचा कलश तुम्ही वापरू शकता. आणि तुमच्याकडे यापैकी नसेलच तर तुम्ही घरामधला जो स्टीलचा आपला तांब्या असतो तो देखील वापरला तरीही चालेल. शेवटी बघा, श्रद्धा महत्त्वाची, भाव महत्त्वाचा, तुम्ही काय वापरताय हे महत्त्वाचं नाही. तर या ठिकाणी बघा, असा कलश घेतलेला आहे, स्वच्छ घासून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला स्वस्तिक हे काढलं जातं आणि स्वस्तिक काढून शुभ कार्याला सुरुवात केली जाते. त्यामध्ये 4 बिंदू द्यायचे. आता या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्वच्छ पाणी यामध्ये टाकल्यानंतर हळद, कुंकू हे टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अक्षत टाकायचे आहेत, फूल टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे, 1 रुपयाचं नाणं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघा, हे सगळं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 5 चांगली ताजी हिरवीगार अशी विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत. आता अशा प्रकारे आपल्याला हा मंगल कलश स्थापन करत असताना कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. कुलदेवीचं नाव माहीत असेल तुम्हाला तर कुलदेवीचं नामस्मरण करा किंवा मग नवारण मंत्र जो असतो कुलदेवीचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, या मंत्राचा जप तुम्हाला स्थापना करत असताना कलशाची करायचा आहे. आता बघा, जो नारळ आहे म्हणजे श्रीफळ आहे तर ते घ्यायचं आहे. त्याचे जे केसरं आहेत तर ते काढायचे नाहीत. आपल्याला मंगल कलशाची स्थापना करत असताना थोडंसं पाणी शिंपडून घ्या, कारण आपण तो बाहेरून विकत आणलेला असतो. कसेही हात वगैरे कोणाचेही लागलेले असतात, म्हणून थोडंसं शिंपडून घ्या पाणी. आणि त्यानंतर अशा प्रकारे हळद, कुंकू हे नारळाला लावायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत तुम्ही कलशाची स्थापना करायची. थोडे अक्षत हे आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत. आणि बघा, आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून आपण हा कलश स्थापन करायचा आहे. आता काय करायचं आहे बघा, तर थोडेसे तांदूळ एखाद्या आपल्याला डिशमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर
हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या डिशवर आपल्याला कलश जो आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे देवघरामध्ये हा कलश ठेवत असताना तुम्ही डिरेक्ट त्या वस्त्रावर, लाल कापडावर वगैरे किंवा जमिनीवर कलश ठेवलेला आहे तर असं करू नका. तुम्ही एखाद्या डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावर कलशाची स्थापना करायची. म्हणजेच काय तर आसन द्यायचं कलशाला. कधीच कलश हा फक्त जमिनीवर ठेवू नये, त्याला आसन द्या तांदळाचं आणि तो मग ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे त्या तांदळाला, म्हणजेच अक्षत करून घ्यायचेत आणि त्या तांदळावर आपल्याला अशा पद्धतीने मंगल कलश स्थापित करायचा आहे. छान असा गजरा, वेणी आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. आता हा मंगल कलश म्हणजेच आपली कुलदेवी समजून आपण नवरात्रामध्ये तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला वरच्या पायरीवर तुम्ही मंगल कलशाची स्थापना अशा पद्धतीने करायची आहे. स्थापना झाल्यानंतर बघा तुम्ही जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा धूप अगरबत्ती लावून अशा प्रकारे वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांची आरती म्हणून तुम्हाला दुर्गा देवीची आरती म्हणायची आहे. दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा रोज तुम्हाला जप करायचा आहे. कमीत कमी 11 वेळा करा. जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा हा जप करू शकता. आणि अशा प्रकारे देवघरामध्ये आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आणि बघा याच्यातलं पाणी वगैरे रोज बदलायचं नाही. एकदा तुम्ही स्थापित केला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापने दिवशी हा कलश तुमच्या देवघरामध्ये, त्यानंतर बघा दसऱ्या दिवशीच तुम्हाला हा जो कलश आहे तर तो हलवायचा आहे. जर तुम्हाला पुन्हा तो स्थापित करायचा असेल कायमस्वरूपीचा तर दसऱ्या दिवशी हा कलश जो आहे तो हलवून त्यामधलं पाणी जे आहे तर घरातल्या इतर झाडांना तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि बघा पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी वगैरे भरून कलश स्वच्छ घासून त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनेच पुन्हा सगळं साहित्य टाकायचं आहे. सुपारी, 1 रुपयाचं नाणं तुम्ही तेच वापरलं तरीही चालेल. विड्याची पानं टाकायची आहेत पुन्हा नवीन आणून. आणि पुन्हा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हा मंगल कलश स्थापन करू शकता. जो नारळ आहे तोच तुम्ही वापरू शकता, काहीही हरकत नाही. तुम्हाला बदलायचा असेल आधीच्या नारळाचं तुम्ही काय करायचं आहे प्रसाद बनवून खायचा आहे आणि नवीन नारळ तुम्ही त्यामध्ये दसऱ्या दिवशी ठेवू शकता. आणि जर तुम्हाला फक्त दसऱ्यापर्यंतच मंगल कलश ठेवायचा असेल तुमच्या देवघरामध्ये तर दसऱ्या दिवशी काय करायचं आहे असा हा कलश हलवून तुम्हाला जे नारळ आहे त्याचा प्रसाद बनवून खायचा आहे. त्यानंतर बघा विड्याची पानं आणि बाकीचं जे तांदूळ वगैरे आहेत आपण ठेवलेले तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि त्याच्यातलं जे नाणं आणि सुपारी आहे तर ती तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता किंवा ती देखील विसर्जित करू शकता. तर असा हा मंगल कलश घरातील महिला स्थापन करू शकतात किंवा घरातील जो कर्ता पुरुष आहे त्यांनी हा मंगल कलश स्थापन केला देवघरामध्ये तरीही चालेल. जी वेणी, गजरा किंवा जी फुलं आहेत तर ती तुम्ही नवरात्रीमध्ये रोज नवीन गजरा, वेणी किंवा फुलं ही कलशाला अर्पण करू शकता. तर नक्कीच असा मंगल कलश नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापने दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करा. तुमच्याकडे घट बसत असतील किंवा नसतील तरी देखील तुम्ही अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करून आपल्या कुलदेवीची उपासना, सेवा ही नवरात्रामध्ये नक्कीच करू शकता. बघा महिलांना काही अडचण असेल पहिल्या दिवशी तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना ही घटस्थापने दिवशी करून घेऊ शकता. पण ती सदस्य किंवा ती व्यक्ती जी आहे तर ती तुमच्या कुटुंबातील असावी. जर तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही करू शकत नाही किंवा कोणतीच सेवा ही तुम्हाला करता येणार नाही. तर अशा प्रकारे हा मंगल कलश तुम्हाला घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या कलशाची स्थापना करू शकता. आता बघा उद्या 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापने दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा मंगल कलश देवघरामध्ये स्थापन करू शकता.
तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि नक्कीच हा व्हिडिओ बऱ्याच जणांना युजफुल ठरेल। नवरात्राच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।